वर्षभर असं नका म्हणून वर्षभरात. वेलकम myself Dr. R.K. Binniwale from Department of Commerce MGV Art Science and Commerce College सुरगाणा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाला सुरुवात करणार आहोत. ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयामध्ये आपल्याला एकूण 8 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. या विषयाचं परीक्षा पॅटर्न तुम्हाला मी सांगितलीच आहे. आपल्याला 2 सत्रामध्ये परीक्षा घ्यायच्या आहेत. एक टर्म एंड एक्झाम आणि एक विद्यापीठाची परीक्षा. टर्म एंड एक्झाम ही 20 मार्कासाठी आपण डिसेंबर महिन्यामध्ये घेतो आणि विद्यापीठाची परीक्षा 80 मार्कासाठी आपण मार्च महिन्यामध्ये घेत असतो. फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाच्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीज. बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट प्रिपरेशन करण्यासंदर्भातलं हे टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला बँकेचं फायनल अकाउंट तयार करण्यासंदर्भात प्रश्न विचारला जात असतो परीक्षामध्ये आणि त्या प्रश्नावर आधारित आपल्याला बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार बँकेचं फायनल अकाउंट तयार करावं लागतं. यामध्ये आपल्याला NPA, रिझर्व्ह फंड, ॲक्सेप्टन्स, इंडॉर्समेंट, अदर ऑब्लिगेशन, बिल्स फॉर कलेक्शन, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. आणि या संकल्पना कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे फायनल अकाउंटचं. तर आपण आता बघूया डिटेलमध्ये. फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीज तयार करताना भारतातील ज्या सर्व बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत, शेड्यूल बँका आहेत, या सर्व बँकांना रेग्युलेशन करण्यासाठी भारतामध्ये बँकिंग कायदा आहे. त्याला आपण बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 म्हणतो. आणि हा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 16 मार्च 1949 पासून अंमलात आलेला आहे. या कायद्यातील सर्व तरतुदी बँक व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना लागू पडतात. त्याचबरोबर भारतामध्ये कंपन्याचं नियंत्रण करण्यासाठी कंपनी ॲक्ट आहे 1956, जो आता 2013मध्ये चेंज झालेला आहे. म्हणजेच बँकिंग व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना बँकिंग कायदा 1939 यामधील तरतुदीचं पालन करावं लागतं. त्याचबरोबर कंपनी कायदा 2013 यामधील तरतुदीचं पालनसुद्धा बँक व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना करावं लागतं. बँक हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही किंवा बँक हे प्रत्येकाला माहीत आहे काय आहे तर, परंतु बँकेची व्याख्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 अशी केली आहे सेक्शन 5C मध्ये. बँकिंग कंपनीज ॲज एनी कंपनी विच ट्रान्झॅक्ट्स द बिझनेस ऑफ बँकिंग इन इंडिया. म्हणजे बँक व्यवसाय करणारी कोणतीही संस्था तिला आपल्याला बँक असं थोडक्यामध्ये या बँकिंगच्या कायद्यानुसार म्हणता येईल. बँकिंग काय करते तर आपल्याला माहीत आहे की बँक ही सर्वसाधारणपणे जनतेकडून डिपॉझिट जमा करते आणि त्या डिपॉझिटवर काय करते तर व्याज मिळवून नफा प्राप्त करते. म्हणजे कोणत्याही बँकेचं प्रमुख जर कार्य काय असेल तर ते प्रमुख कार्य आहे जनतेकडून जनतेच्या ठेवी स्वीकारणे. बँका अनेक प्रकारच्या ठेवी स्वीकारत असते. करंट अकाउंटमध्ये, सेविंग अकाउंटमध्ये, फिक्स्ड अकाउंटमध्ये अशा अनेक प्रकारच्या डिपॉझिट बँक जनतेकडून गोळा करते. आणि या बँकेमध्ये जमा केलेल्या ठेवीच्या माध्यमातून जो पैसा बँकेकडे असतो त्या पैशाच्या माध्यमातून बँका इतर व्यक्तींना ॲडव्हान्सेस, त्याला आपण कर्ज म्हणतो, कर्ज देत असतात. आणि डिपॉझिट आणि ॲडव्हान्सेस या दोन्हीच्या व्याजामधला जो फरक असतो तो फरक म्हणजे बँकेचा नफा असतो. म्हणजेच बँका या काय करतात, जनतेकडून भांडवल डिपॉझिट घेत असतात आणि त्या डिपॉझिट ठेवणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट व्याजाने इंटरेस्टने व्याज देतात. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस बँका इतर व्यक्तींना कर्ज देतात त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा इंटरेस्ट चार्ज करतात.
आणि या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजे बँकेचा प्रॉफिट असतो. बँकिंग कंपनी आणि इतर कंपन्यांमध्ये फरक आहे. त्यामुळे बँकिंग कंपन्यांचे प्रोव्हिजन वेगळे आहेत आणि इतर कंपन्यांचे सुद्धा प्रोव्हिजन थोड्या वेगळे आहेत. बँकिंग व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये ज्या काही कायदेशीर तरतुदी सांगितल्या आहेत त्या कायदेशीर तरतुदीचं पालन करावंच लागतं. काय आहेत त्या कायदेशीर तरतुदी? त्याच्यातील सेक्शन 8मध्ये एक तरतूद सांगितली आहे, रेस्ट्रिक्शन ऑन बिझनेस. बँक या कंपनीला अनेक रेस्ट्रिक्शन आहेत. त्यातील पहिलं रेस्ट्रिक्शन आहे ते म्हणजे नो बँकिंग डील इन बाईंग अँड सेलिंग ऑर बार्टिंग ऑफ गुड्स. कोणत्याही बँकिंग व्यवसाय करणाऱ्या कंपनीला वस्तूचं खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाही. त्याचबरोबर दुसरी काय रेस्ट्रिक्शन आहे, मर्यादा आहे, नो बँकिंग इंगेज इन एनी ट्रेड एक्सेप्ट बिल्स ऑफ एक्सचेंज. इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार बँकिंग या कंपनीला करता येणार नाही. फक्त बिल्स ऑफ एक्सचेंजचा व्यवहार बँकिंग कंपन्या करू शकतात. थर्ड सांगता येईल आपल्याला, बँकिंग होल्ड शेअर्स इन एनी कंपनी अदर दॅन इट्स सबसिडी कंपनीज. म्हणजे बँकिंग कंपन्यांना इतर कंपन्यांच्या भाग भांडवलामध्ये भाग घेता येत नाही, इन्व्हेस्ट करता येत नाही. परंतु इथं एक क्लॉज असा दिला आहे की बँकिंग कंपनीला तिच्या सहाय्यक कंपनीमध्ये, सबसिडरी कंपनीमध्ये भाग घेता येतात, म्हणजे तिचे भाग खरेदी करता येतात. त्याच्यानंतरचं प्रोव्हिजन आहे रेग्युलेशन सांगता येईल आपल्याला, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन नंबर 2, नॉन बँकिंग ॲसेट अँड इट्स डिस्पोजल. सेक्शन 9मध्ये या संदर्भातली तरतूद केली आहे बँकिंग कायद्याच्या. ती काय सांगते ते बघूया आपण. नो बँकिंग कंपनी ॲक्वायर ॲसेट बट लेंड मनी अगेन्स्ट द सिक्युरिटी ऑफ सच ॲसेट. बँकिंग कंपनीला संपत्ती खरेदी करता येत नाही, परंतु बँकिंग कंपनी सिक्युरिटी म्हणून अशा प्रकारच्या ॲसेट घेऊ शकते. ज्यावेळेस बँकिंग कंपनी लोकांना ॲडव्हान्सेस देते, लोन देते, त्यावेळेस बँकिंग कंपनी सिक्युरिटी म्हणून ॲसेटवर ताबा मिळू शकते किंवा ॲसेट धारण करू शकते, परंतु खरेदी करू शकत नाही. कोणत्याही प्रकारची संपत्ती बँकेला खरेदी करता येत नाही. त्याच्यातली काय आणखी सब प्रोव्हिजन काय आहे, इफ द बॉरोअर्स फेल टू रिपे लोन्स बँकिंग कंपनी टेक पोजेशन सच ॲसेट कॉल्ड बँकिंग ॲसेट अँड मस्ट शो इन शेड्यूल नंबर 11. ज्यावेळेस एखादा व्यक्ती बँकेकडून काहीतरी ॲसेटच्या तारण देऊन व्याजावर लोन घेतो, ॲडव्हान्सेस घेतो आणि तो जर ते व्याज परतफेड करण्यास असमर्थ ठरला तर अशा वेळेस बँक काय करते, तर बँक त्या व्यक्तीच्या ॲसेटवर आपला ताबा मिळविते, म्हणजे ती ॲसेट आपल्या ताब्यात घेते आणि त्या ॲसेटला आपल्याला म्हणायचं आहे नॉन बँकिंग ॲसेट. फॉर एक्झाम्पल, XYZ व्यक्तीने SBI कंपनीकडून लोन घेतला असेल आणि लोन घेताना त्यांनी आपली जमीन बँकेकडे गहाण ठेवली असेल आणि 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर जर त्यांनी बँकेचं लोन परतफेड केलं नाही तर बँक त्या XYZ व्यक्तीची जी काही जमीन आहे त्या जमिनीचा ताबा घेऊ शकते आणि त्या जमिनीला आपल्याला नॉन बँकिंग ॲसेट असं म्हणता येईल. आणि ह्या ॲसेटची एंट्री आपल्याला शेड्यूल नंबर 11मध्ये दाखवता लागते किंवा शेड्यूल नंबर 11मध्ये नॉन बँकिंग ॲसेट आपल्याला शो करावे लागतात. बँकिंग कंपनी मस्ट डिस्पोज ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी विदिन द पिरियड ऑफ 7 years. बँकिंग या सेक्शन 9 काय सांगतं आपल्याला की बँकिंग कंपनीला जी काही तिच्याकडे असणारी इमूवेबल प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी कंपनीला, बँकिंग कंपनीला 7 वर्षाच्या आत तिला डिस्पोज करावं लागतं, तिचं विल्हेवाट करावं लागते. कॅपिटल स्ट्रक्चर संदर्भात आपल्याला काय प्रोव्हिजन आहेत बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये ते आपण बघूया. कॅपिटल स्ट्रक्चरच्या संदर्भात सेक्शन 12मध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या प्रोव्हिजन अशी आहे, दी सबस्क्राइब्ड कॅपिटल ऑफ बँकिंग कंपनी मस्ट
बी लेस दॅन 50% ऑफ ऑथोराइज कॅपिटल. म्हणजे कंपनीचं, बँकिंग कंपनीचं हे भाग भांडवल जे आहे ते भाग भांडवल तिच्या अधिकृत भाग भांडवलापेक्षा 50% पेक्षा कमी नसावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकिंग कंपनीचं ऑथोराइज्ड कॅपिटल 2 कोटी आहे, तर अशा बँकिंग कंपनीला तिचं सबस्क्राईब्ड कॅपिटल 1 कोटी तिचं असलं पाहिजे, 2 कोटीच्या 50%. दुसरी प्रोविजन काय आहे कॅपिटल स्ट्रक्चर संदर्भात? इट्स पेड कॅपिटल मस्ट नॉट लेस दॅन 50% ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल. म्हणजे सबस्क्राईब्ड कॅपिटलच्या 50% पेड अप कॅपिटल असलं पाहिजे. तेच एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. एखाद्या कंपनीचं अधिकृत भांडवल 2 लाख असेल तर त्या 2 लाखाच्या 50% तिचं सबस्क्राईब्ड भांडवल असलं पाहिजे, वर्गणीकृत भांडवल असलं पाहिजे. म्हणजे 2 कोटीच्या 50% होतात 1 कोटी. आणि दुसरी प्रोविजन काय आहे? सबस्क्राईब्ड कॅपिटलच्या 50% पेड अप कॅपिटल असलं पाहिजे. मग सबस्क्राईब्ड कॅपिटल जर 1 कोटी असेल तर 1 कोटीच्या 50% म्हणजे 50 लाख रुपये त्या बँकेचं पेड अप कॅपिटल असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात पेड अप कॅपिटल हे ऑथोराइज कॅपिटलच्या 25% असलंच पाहिजे. हे कॅपिटल संदर्भात, कॅपिटलच्या रचनेसंदर्भातली प्रोव्हिजन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मध्ये आहे असं आपण लक्षात येईल. रिझर्व्ह फंड संदर्भात काय तरतूद आहे, काय प्रोव्हिजन आहे? रिझर्व्ह संदर्भातली प्रोव्हिजन बँकिंग कंपनी ॲक्ट मध्ये आहे आणि ती सेक्शन 29 मध्ये आहे, 29 मध्ये आहे. या सेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे? एव्हरी कंपनी shall create a reserve fund out of balance of profit each year as disclosed in the profit and loss account prepared under the section 29 before any dividend declare. म्हणजे प्रत्येक बँकिंग कंपनीला रिझर्व्ह फंड क्रिएट करावा लागणार आहे आणि प्रत्येक बँकिंग फंड ही रिझर्व्ह फंड क्रिएट करताना तिच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून हा रिझर्व्ह फंड तिला क्रिएट करायचा आहे आणि तो रिझर्व्ह फंड डिव्हिडंड डिक्लेअर करण्याच्या अगोदर काय करायचं आहे? क्रिएट करायचा आहे. आणि डिव्हिडंड बिफोर डिव्हिडंड रिझर्व्ह फंड ॲज सम इक्वलंट टू लेस दॅन 20% ऑफ सच प्रॉफिट. आणि 20%च्या सम इक्वलंट म्हणजे 20%पर्यंत कंपनीला रिझर्व्ह फंड क्रिएट करावा लागतो. रिझर्व्ह फंड संदर्भातला दुसरा रिझर्व्ह आपल्याला सांगता येईल की स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड एक आहे. कोणत्याही बँकिंग कंपनीला सेक्शन 17 नुसार ॲट लिस्ट 20% एकूण प्रॉफिटच्या 20% हा स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड क्रिएट करावा लागतो. दुसरा फंड आहे कॅश रिझर्व्ह रेशो, ज्याला आपण CRR म्हणतो. हा CRR आपण बऱ्याच वेळेस पेपरमध्ये तुम्ही त्याची माहिती वाचत असतात. रिझर्व्ह बँक त्याच्याविषयी भाष्य करत असते. कोणत्याही बँकिंग कंपनीला तिच्याकडे असणाऱ्या टोटल टाईम अँड डिपॉझिट लायबिलिटीच्या 3% हा CRR मेंटेन करावा लागतो. कॅश रिझर्व्ह रेशिओ म्हणजे कंपनीकडे, बँकिंग कंपनीकडे असणाऱ्या एकूण टाईम आणि डिमांड लायबिलिटीच्या रकमेच्या 3% रक्कम कॅश स्वरूपात बँकेला स्वतःजवळ बाळगावी लागते. त्याच्यानंतरचा रेशिओ फंड आहे तिसरा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ SLR. हा SLR कंपनीला 20% कमीत कमी 20% ठेवावा लागतो अकॉर्डिंग टू सेक्शन 24. म्हणजे कायदेशीर तरलता निधी याला आपण म्हणतो. आणि हा कायदेशीर तरलता निधी बँकिंग व्यवसाय करणाऱ्या कंपनीला ॲट लिस्ट किमान 20% हा रिझर्व्ह करून ठेवावा लागतो किंवा मेंटेन करून ठेवावा लागतो असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरची आपण नेक्स्ट टर्म बघूया, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. आता रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ही थोडी क्लिष्ट संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर आपल्याला परीक्षामध्ये नेहमीच एक प्रॉब्लेम असतो किंवा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रिबेट ही असतेच. रिबेटवर ॲडजस्टमेंटसुद्धा असते. काय आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ते आपण बघूया. बँकिंग कंपनी आपण तिच्या
लिमिटेशनमध्येच किंवा प्रोव्हिजनमध्ये आपण बघितलेलं आहे की प्रत्येक बँकिंग कंपनीला बिल्स रिसिवेबल करता येतं, बिल डिस्काउंट त्याला आपण म्हणतो. बँकिंग कंपनी काय करू शकते, बिल्स परचेस करत असते आणि बिल्स परचेस ज्यावेळेस बँकिंग कंपनी करते त्यावेळेस बँकिंग च्या लेझरमध्ये जर्नल्समध्ये कशी एंट्री होत असेल तर ती एंट्री अशा प्रकारची होते, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट क्रेडिट टू बँक अकाउंट इफ कॅश आणि टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. म्हणजे बिल्स रिसिवेबल ज्यावेळेस बँक करते त्यावेळेस अशा प्रकारची एंट्री बँकेच्या बुक्समध्ये होते असं आपल्याला लक्षात येईल. त्याचं एक आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, ए बिल्स ऑफ एक्सचेंज ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड ऑन 1st January 2010 ऑफ ₹50,000 मॅच्युरिंग ऑन 31st May 2020. इट इज डिस्काउंटेड ॲट 10%. म्हणजे एका बँकेने जर 50,000चं बिल्स रिसिवेबल परचेस केलेलं आहे आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10% आहे. मग अशा वेळेस एंट्री काय होईल तर ती एंट्री अशी होईल, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 50,000 टू कस्टमर्स अकाउंट, इथं त्याला कॅश स्वरूपात दिले म्हणजे बँक अकाउंट घेतली, टू बँक अकाउंट 45,000 टू डिस्काउंट रिसिव्ड 5,000. म्हणजे त्याचा सर्वच अर्थ काय होतो की बँक काय करत असते, व्यापारी हुंडी याला आपण म्हणतो. हा BRF मध्ये सुद्धा आपल्याला एक टॉपिक आहे आणि त्याचा तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे केला आहे. पण थोडक्यात मी सांगतो की एखादा 2 व्यापारी असतात, एक व्यापारी दुसऱ्या व्यापारी हुंडी काढतो आणि हुंडी काढल्यानंतर ती हुंडी तो बँकेत जमा करतो. बँकेत जमा केल्यानंतर त्या हुंडीचे पैसे बँक जमा करणाऱ्या व्यक्तीला काही विशिष्ट प्रकारची डिस्काउंट कापून देत असते. आता या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं की ए बिल डिस्काउंट म्हणजे एका बँकेकडे हुंडी घेऊन एखादा व्यक्ती गेला आहे, त्या व्यक्तीची ती हुंडी 50,000ची आहे. मग बँक काय करते, त्या 50,000ची हुंडीवर त्या संबंधित व्यक्तीला 45,000 देत असते आणि 5,000 डिस्काउंट म्हणून घेत असते. या हुंडीच्या व्यवहारामध्ये दोन्ही पक्षांना फायदा होत असतो. परंतु बँकेने या ठिकाणी 5,000 रुपये डिस्काउंट म्हणून काय केले, कमवलेले आहेत. म्हणून अशी ती आपल्याला एंट्री झालेली लक्षात येईल. आता या बिल्स रिबेट काय भानगड आहे ते आपण बघूया. आपण बिल परचेस संदर्भातली माहिती घेतलेली आहे. आता मॅच्युरिटी डेट जी असते बिल्स रिसिवेबलची ही मे बी फर्स्ट इन ड्युरिंग द नेक्स्ट फायनान्शियल इयर. बँकेचं वर्ष कसं असतं, बँकेचं वर्ष हे 31 मार्चला संपत असतं, परंतु बिल्स रिसिवेबलची ड्यू डेट ही मार्च 31लाच येईल असं नाही, तर ती एप्रिलमध्ये असू शकते, मेमध्ये असू शकते, जूनमध्ये असू शकते, वर्षभरात केव्हाही असू शकते. परंतु बँकिंग तिचे फायनान्शियल स्टेटमेंट तयार करताना फायनान्शियल स्टेटमेंट हे केव्हाही 31 मार्चला तयार करतात आणि त्यामुळे होतं काय, हेन्स टोटल अमाऊंट ऑफ डिस्काउंट रिसिव्ड शुड नॉट बी कन्सिडर ॲज रेव्हेन्यू ऑफ करंट फायनान्शियल इयर. म्हणजेच काय, जर एखाद्या बिल्स डिस्काउंट समजा तिची मॅच्युरिटी डेट एप्रिलमध्ये असेल, मेमध्ये असेल आणि अशा केसमध्ये ज्या 2 महिन्याचं किंवा पुढच्या 3 महिन्याचं जे काही डिस्काउंट स्वरूपातलं इन्कम असेल ते डिस्काउंट स्वरूपातील इन्कम आपल्याला त्या करंट इयरचं इन्कम कन्सिडर करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल सांगतो की आपण आत्ता जे एक्झाम्पल पाहिलं त्या एक्झाम्पलमध्ये बँकेनं डिस्काउंट 5,000 रुपये कमीला होता, परंतु त्याच केसमध्ये आपण सांगितलं की ती जर बिल्स रिसिवेबल असेल, जी हुंडी असेल ती जर मेमध्ये मॅच्युअर होणारी असेल तर याचा अर्थ काय होतो की ती मेमध्ये मॅच्युअर होणार असेल तर त्या हुंडीच्या संदर्भातलं येणारं डिस्काउंट आहे ते डिस्काउंट या वर्षी न कन्सिडर करता आपल्याला पुढच्या वर्षी कन्सिडर करावे लागेल. त्यामुळे therefore the amount of relating to next year being and discount received in advance to be carried forward as other liability and term as discount on bills rebate on bills discounted or त्यालाच आपल्याला अनएक्सपायर्ड डिस्काउंट सुद्धा असं म्हणता येतं. म्हणजे थोडक्यात काय तर पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये जी
डिस्काउंट मिळतं ते डिस्काउंटची रक्कम म्हणजेच रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, त्यालाच आपल्याला अनएक्सपायर्ड डिस्काउंटसुद्धा म्हणता येईल. आता रिबेट ऑन बिल डिस्काउंट कॅल्क्युलेशन करण्याच्या ह्या दोन मेथड आहेत. आपल्याला या बँकिंग फायनान्शियल अकाउंटिंग या टॉपिकमध्ये आपल्याला रिबेटची रक्कम कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, ती ऑलरेडी आपल्याला कॅल्क्युलेशन करून दिलेली असते. परंतु या दोन मेथड आहेत. अमाऊंट ऑफ डिस्काउंट मल्टिप्लाय बाय किती महिन्याचं आपल्याला पाहिजे त्याने मल्टिप्लाय करायचं आणि डिवायडिंग करायचं त्याला टोटल म्हणणे, ही एक मेथड आहे. आणि दुसरी मेथड आहे अमाऊंट ऑफ बिल डिस्काउंटेड मल्टिप्लाय बाय रेट, किती टक्के आहे त्या डिस्काउंट केलेल्या बिल्स रिसिवेबलचा रेट, तो रेट त्याला 100ने डिवाइड करायचं. येणाऱ्या रकमेला आपल्याला किती रकमेचं पुढच्या वर्षीची आहे ती काढायची असेल तितके मंथ प्रॉब्लेममध्ये दिलं असेल. हा क्वेश्चन मार्क म्हणजे मंथमधला प्रॉब्लेममधले मंथ आहे, 3 मंथ 4 मंथ डिवाइड बाय 4. आपल्याला बिल डिस्काउंटेड संदर्भातला अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा असणार ते आपण बघणार आहोत या टॉपिक संदर्भात. फॉर एक्झाम्पल सांगतो, याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड असा आयटम तुम्हाला जर ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल तर त्या संदर्भात आपल्याला एक काय करायचं आहे, शेड्यूल नंबर 5मध्ये त्याला अदर लायबिलिटी म्हणून दाखवायचं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर ओपनिंग बॅलन्स जर आपल्याला दिला असेल रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड या हेडिंगखाली, ते ओपनिंग बॅलन्स जर दिला असेल तर ते ओपनिंग बॅलन्स दिल्यानंतर त्याची ट्रीटमेंट आपल्याला काय करायची आहे, सुरुवातीला ते ॲड करायचं आहे. कशामध्ये ॲड करायचं आपल्याला, इंटरेस्ट अँड डिस्काउंट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ते ॲड करायचे आहे. म्हणजे इंटरेस्ट अँड डिस्काउंट अकाउंट या सब हेडमध्ये ते आपल्याला ॲड करायचं आहे. आणि रिबेट ऑन बिल डिस्काउंटवर जर आपल्याला प्रॉब्लेमच्या खाली ॲडजस्टमेंट दिली असेल तर काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट ज्यावेळेस कोणती असेल तर कोणते ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट करत दाखवावे लागतात, 2 इफेक्ट होत असतात हे माहीत आहे. मग जर रिबेट ऑन बिल डिस्काउंटवर ॲडजस्टमेंट जर असेल तर काय करायचं, तर त्यावेळेस रिबेटची रक्कम सुरुवातीला डिडक्ट करायची, कापायची. कशामधून, इंटरेस्ट अँड डिस्काउंट या हेडिंगमध्ये. हे हेड कुठं असतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असतं. म्हणजे ह्या हेडमधून तेवढी रक्कम काय करायची, लेस करायची आणि तीच रक्कम आपल्याला अदर लायबिलिटी म्हणून दाखवायची आहे. आणि या तिन्हीपैकी एक ॲडजस्टमेंट म्हणा किंवा एक माहिती म्हणा ही आपल्याला प्रॉब्लेममध्ये 100% असते. एखाद्या वेळेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड हा आयटम तुम्हाला बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल किंवा ओपनिंग बॅलन्स दिला असेल किंवा त्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ही असणारच आहे. आणि ह्या 3पैकी एक ऑप्शन असेल आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना त्याचं इफेक्ट दाखवायचे आहेत. पुन्हा सांगतो, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर ते आपल्याला अदर लायबिलिटीमध्ये शेड्यूल नंबर 5मध्ये दाखवायची. संपला विषय. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचं ओपनिंग बॅलन्स जर दिला असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर अशा वेळेस ते ओपनिंग बॅलन्सची रक्कम इंटरेस्ट अँड डिस्काउंटमध्ये ॲड करायची. इंटरेस्ट अँड डिस्काउंट हा ॲटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असतो. आणि ज्यावेळेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अशी ॲडजस्टमेंट दिली असेल प्रॉब्लेममध्ये त्यावेळेस रिबेटची रक्कम इंटरेस्ट अँड डिस्काउंटमधून लेस करायची, कपात करायची आणि तिचा दुसरा इफेक्ट अदर लायबिलिटी म्हणून शेड्यूल नंबर 5मध्ये तिला दाखवायचं आहे. फायनल अकाउंट तयार करताना आपल्याला ते कोणत्या पद्धतीमध्ये आपण तयार करतो ते बघूया. आता ही झाली आपली थॉरटिकल भाग. या फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीचा हा मी शॉर्टमध्ये थॉरटिकल भाग घेतलेला आहे. विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किंवा सत्रांत परीक्षेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी यावर प्रॉब्लेम विचारला जातो. प्रॉब्लेम
विचारला तो प्रॉब्लेममध्ये काय असतं, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला असतो किंवा क्वेश्चन असतो, प्रॉब्लेम असतो. म्हणजे परीक्षामध्ये तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल, जो काही प्रश्न असेल, त्या प्रश्नाला आपण ट्रायल बॅलन्ससुद्धा म्हणू शकतो बँकिंग कंपनीचं, त्याला प्रॉब्लेमसुद्धा म्हणू शकतो. आणि या प्रॉब्लेममध्ये काय असतं तर ॲसेट असतात. ॲसेटचं बॅलन्सेस केव्हाही डेबिट असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेममध्ये किंवा ट्रायल बॅलन्समध्ये लायबिलिटीज असतात. लायबिलिटीचं बॅलन्स हे काय असतं तर क्रेडिट बॅलन्स असतं, हे सुद्धा आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे. इन्कमचे आयटम असतात प्रॉब्लेममध्ये म्हणा, क्वेश्चनमध्ये म्हणा, ट्रायल बॅलन्समध्ये म्हणा. आणि इन्कमचे जे काही ॲटम असतात त्या इन्कमच्या ॲटमचे बॅलन्स हे क्रेडिट असतं केव्हाही. त्याचबरोबर ट्रायल बॅलन्समध्ये एक्सपेंडिचर्सचे ॲटम असतात आणि एक्सपेंडिचरच्या ॲटमचे बॅलन्सेस हे डेबिट असतात. आणि तुम्हाला प्रॉब्लेममध्ये किंवा त्याला आपण क्वेश्चन म्हणतो, क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेले असतात. आणि कोणत्याही ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आपल्याला त्याचे दोन इफेक्ट असतात आणि दोन्ही इफेक्ट आपल्याला नोंदवायचे असतात, दोन्ही इफेक्टच्या एंट्री आपल्याला करतात. म्हणजे थोडक्यात पुन्हा रिपीट करतो, फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी या प्रकरणावर परीक्षामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाला आपण क्वेश्चनसुद्धा म्हणू शकतो किंवा ट्रायल बॅलन्ससुद्धा म्हणू शकतो. आता आपण त्याला क्वेश्चनच म्हणूया समजण्यासाठी, पुन्हा पुन्हा रिपीट नको. आणि या क्वेश्चनमध्ये काय असतं तर हे 5 ॲटम असतात. ॲसेट असतात, लायबिलिटी असतात, इन्कमचे ॲटम असतात, एक्सपेंडिचरचे ॲटम असतात आणि ॲडजस्टमेंट असतात. आणि ह्या 5 ॲटमचंच आपल्याला काय करायचं असतंय, बायफर्गेशन करायचं असतंय. आणि बायफर्गेशन केलं म्हणजे आपला तो प्रश्न कंप्लीट झाला असं आपल्याला सांगता येईल. मग हे बायफर्गेशन करताना आपल्याला बँकिंग कंपनी ॲक्टमध्ये जे शेड्यूल सांगितलेले आहेत, 1 ते 16 शेड्यूल सांगितलेले आहेत, त्या 1 ते 16 शेड्यूलमध्ये या 5 ॲटमचं आपल्याला या 16 ॲटममध्ये काय करायचं आहे, बायफर्गेशन करायचं आहे. म्हणजेच फायनल अकाउंटिंग किंवा फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असतो दिलेल्या प्रॉब्लेममध्ये अनेक ॲटम असतात. ते ॲटम एकतर ॲसेटचे असतात किंवा लायबिलिटीचे असतात किंवा इन्कमचे असतात किंवा एक्सपेंडिचर असतात आणि त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट दिले असतात. आणि ह्या 4 ॲटम आणि ॲडजस्टमेंटचं आपल्याला शेड्यूल 1 ते 16 मध्ये बायफर्गेशन करायचं असतं, बरोबर. आणि या शेड्यूलमध्ये आपण बायफर्गेशन केल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावा लागतो. आता शेड्यूल 3 मध्ये बँकिंग कंपनीच्या आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाहूया कसा असतो. सेक्शन 29 प्रमाणे हा अशा प्रकारचा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. आणि आपल्याला परीक्षामध्ये दिलेला प्रॉब्लेम आधी प्रत्येक प्रॉब्लेमचं मी आता सांगितल्याप्रमाणे काय करावं लागतात, 1 ते 16 शेड्यूल तयार करावं लागतात. आणि 1 ते 12 जे शेड्यूल आहेत ते 1 ते 12 शेड्यूल हे बॅलन्स शीट संदर्भातले आहेत. या ठिकाणी बॅलन्स शीट ऑफ इथं डॅजेस दिलेला आहे. डॅजेसमध्ये काय की परीक्षेमध्ये ज्या कंपनीचं नाव आपल्याला सांगितलं असेल त्या कंपनीचं नाव आपण इथं लिहिणार आहोत. समजा परीक्षेमध्ये XYZ कंपनी असं दिलं असेल तर आपण त्या ठिकाणी XYZ कंपनीचं नाव घ्यायचं आहे, लिहायचं आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तो आपल्याला इयर दिला असेल 2011-2012, ते इयर आपल्याला या ब्लँक जागेमध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे. कॅपिटल आणि लायबिलिटीज या हेडिंगखाली 5 ॲटम आहेत. त्याच्यामध्ये कॅपिटल आहे. कॅपिटल आपण शेड्यूल 1 मध्ये म्हणत असतो. शेड्यूल 1 मध्ये आपण कॅपिटल तयार करतो. रिझर्व्ह अँड सरप्लसेसला शेड्यूल 2 आहे. डिपॉझिटला शेड्यूल 3 आहे. ब्रॉईंगला शेड्यूल नंबर 4 आहे.
ऑदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजनला शेड्यूल नंबर 5 आहे आणि या 5ची आपण इथं टोटल करणार आहोत. इथं आपल्याला करंट इयरच्या रकमा आणि मागील वर्षाच्या रकमा लिहायच्या आहेत. अनेक वेळेस प्रॉब्लेममध्ये मागील वर्षाच्या रकमा देत नाहीत, त्यामुळे आपण फक्त करंट इयरच्याच रकमा या ठिकाणी लिहायच्या आहेत. त्याची टोटल केल्यानंतर खाली ॲसेट आहेत. ॲसेटमध्ये आपल्याला पुन्हा कॅश अँड बॅलन्सेस विथ RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याला शेड्यूल नंबर 6 आहे. बॅलन्सेस विथ बॅलन्सेस विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस हे 7 नंबरचा शेड्यूल आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट याला 8 नंबरचं शेड्यूल आहे. फिक्स ॲसेट ॲडव्हान्सेस आहे 9 नंबर शेड्यूल. फिक्स ॲसेट शेड्यूल नंबर 10 आहे. अदर ॲसेट शेड्यूल नंबर 11 आहे. आणि या 6, 7, 8, 9, 10, 11ची आपल्याला इथं बेरीज करायची आहे, ॲडिशन करायची आहे. शेड्यूल नंबर 12 हे कंटिजेंट लायबिलिटी आहे. आणि या कंटिजेंट लायबिलिटी म्हणजे काय? संभाव्य देयता. जी देयता आपल्याला भविष्यामध्ये उद्भवू शकते देणं, त्याला आपण कंटिजेंट लायबिलिटी म्हणतो. आता द्यायचं नाही, इन केस काहीतरी मॅटर कोर्टमध्ये असतं आणि त्या कोर्ट मॅटरचं निकालानंतर आपल्याला ते देणे असतं, किंवा बिल्स फॉर कलेक्शन हे सुद्धा शेड्यूल नंबर 12मध्ये येतं. याची आपण बेरीज करत नाही. म्हणजे शेड्यूल नंबर 1 ते 5 हे कॅपिटल आणि लायबिलिटी संदर्भात आहेत, तर शेड्यूल नंबर 6 ते 11 हे ॲसेट संदर्भातले आहेत. त्याच्यानंतर आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्म बघूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला फॉर्म बी मध्ये तयार करावा लागतो आणि त्याचा फॉर्मॅट अशा प्रकारचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 4 मेन भाग आहेत आणि आपल्याला या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला शेड्यूल त्याचे 13, 14, 15, 16 4 शेड्यूलमध्ये आपल्याला तयार करायचं आहे. इन्कम शेड्यूल नंबर 13 आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणजे बँकेनं इंटरेस्ट अर्न किती व्याज कमवलं आहे बँकेनं वर्षभरात, ते आपल्याला शेड्यूल नंबर 13 मध्ये दाखवायचं असतं. आणि अदर इन्कम काय आहे बँकेचं ते आपण शेड्यूल नंबर 14 मध्ये दाखवत असतो. आणि या 2 इन्कमची बेरीज आपण करायची, मागील वर्षाची आणि करंट वर्षाची आत्ता सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर एक्सपेंडिचरमध्ये आपल्याला इंटरेस्ट एक्सपेंडेड, आता ज्याप्रमाणे आपण म्हणलं की बँक काय करते, जनतेकडून डिपॉझिट स्वीकारते आणि जनतेकडून डिपॉझिट स्वीकारत असताना त्या जनतेला त्या डिपॉझिटवर व्याज देते. तेच व्याज म्हणजे इंटरेस्ट एक्सपेंडेड हे आपल्याला शेड्यूल नंबर 15 मध्ये दाखवायचं असतं. आणि बँकेला बँकेचा व्यवहार करण्यासाठी काही खर्च येतो, त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण शेड्यूल नंबर 16 मध्ये तयार करतो किंवा त्याची 16 मध्ये बेरीज करतो. आणि प्रोव्हिजन फॉर कंटिजेन्सीज, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, जे काही लिगल प्रोव्हिजन आहेत त्या लिगल प्रोव्हिजन आपण सुद्धा या ठिकाणी दाखवत असतो. आणि मग इन्कम आणि एक्सपेंडिचर हे प्लस मायनस करून आपल्याला त्या बँकेनं प्रॉफिट कमवला की त्या बँकेला लॉस झाला हे फाइंड आउट करता येतं. आणि नेट प्रॉफिट और लॉस तो आपल्याला फाइंड आउट करता येतो. जर इन्कम जास्त असेल एक्सपेंडिचरपेक्षा तर प्रॉफिट होईल, आणि एक्सपेंडिचर जर जास्त असेल तर लॉस होईल. आणि पुन्हा तिथं ॲप्रोप्रिएशन राहिले. आणि पुन्हा आपल्याला झालेल्या प्रॉफिटमधून काय करावं लागतं, काही विशिष्ट रक्कम ट्रान्सफर करावं लागतात. ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, आपण असं सांगितलं की स्टॅट्युटरी रिझर्व्हला 20% किमान रक्कम आपल्याला काय करावं लागते, ट्रान्सफर करावी लागते. ट्रान्सफर टू अदर रिझर्व्ह, काही आणखीन रिझर्व्ह असतील तर त्याला रक्कम आपल्याला ट्रान्सफर करावी लागते. ट्रान्सफर टू गव्हर्नमेंट और प्रपोज्ड डिव्हिडंड, भागधारकांना आपल्याला डिव्हिडंड स्वरूपात रक्कम द्यावी लागते. म्हणजे प्रॉफिट झाल्यानंतर त्या प्रॉफिटचं आपल्याला बायफर्गेशन करावं लागतं. स्टॅट्युटरी रिझर्व्हला 20% रक्कम आपल्याला ट्रान्सफर करावी लागते. फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकेला 100 कोटी जर प्रॉफिट झाला असेल तर त्या 100 कोटी प्रॉफिटपेक्षा 20 आउट ऑफ 100 crores 20% म्हणजे आपण सांगतो 20 कोटी प्रॉफिट हा स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करावा लागेल. आणि राहिलेला मग त्याच्यामध्ये 2 ह्या भागामध्ये बायफर्गेशन कंपनी करू शकते. आणि बॅलन्सेस कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट, आणि रिमेनिंग बॅलन्स जे आहे ते रिमेनिंग बॅलन्स आपण काय करतो, बॅलन्स शीटला
काय करतो, फॉरवर्ड करतो. हे झाले शेड्यूल नंबर 1 ते 16 पर्यंत. 1 ते 12 हे बॅलन्स शीट संदर्भातले आहेत आणि 13 ते 16 हे प्रॉफिट अँड लॉस संदर्भातले शेड्यूल आहेत. आता शेड्यूल नंबर 1 जे आपण आधी बॅलन्स शीटमध्ये बघितलं आहे त्याचा फॉर्मॅट कसा आहे, तर त्याचा फॉर्मॅट अशा प्रकारचा आहे. शेड्यूल नंबर 1 हे कॅपिटल संदर्भातलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, कॅपिटलचं बायफर्गेशन दाखवतो. ऑथराइज्ड कॅपिटल किती आहे, किती शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत किती आहे हे आपण या ठिकाणी दाखवत असतो. आउट ऑफ त्या ऑथराइज्ड कॅपिटलपैकी बँकेनं किती कॅपिटल हे जनतेसाठी विक्रीस काढलेले आहे, त्याला म्हणायचं इश्यूड कॅपिटल, ते आपण दाखवतो. या विक्रीस काढलेल्या भांडवलापैकी सर्वसामान्य जनतेने किती भांडवल घेतलेले आहेत, धारण केले आहेत, त्या धारण केलेल्या भांडवलाला आपण म्हणतो सबस्क्राइब्ड कॅपिटल. त्यानंतर या सबस्क्राइब्ड कॅपिटलपैकी कंपनीने किती कॉल केले आहेत, किती मागितले आहे आतापर्यंत, त्याला म्हणतो आपण कॉल्ड अप कॅपिटल. आणि या सर्वांमधून आपण काय करतो, कॉल्ड अप कॅपिटलमधून आपण कॉल्स इन एरियर्स लेस करतो आणि त्याच्यामध्ये फोरफीचर शेअरची रक्कम आपण ॲड करतो. म्हणजे थोडक्यामध्ये आणि इथलची जी टोटल आहे ही टोटल आपण बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 1चा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये म्हणजे या ठिकाणी आपण घेतो. म्हणजे इथं आपण त्याचं बेरीज करतो, इथं आपण त्याचं सगळं टॅली करतो आणि टॅली केलेली रक्कम शेड्यूल बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 1मध्ये घेत असतो. शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लससाठी असतं आहे आणि या रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2मध्ये हे सगळे आयटम येतात. त्याच्यामध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह असतो, त्याचं ओपनिंग बॅलन्स आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलं असतं, म्हणजे प्रॉब्लेममध्ये दिलं असतं आणि त्या ओपनिंग बॅलन्समध्ये आपण ह्या वर्षीची 20% रक्कम ॲड करतो. काही डिडक्शन असेल तर डिडक्शन आपण लेस करतो आणि मग ते स्टॅट्युटरी रिझर्व्ह तयार होतो. कॅपिटल रिझर्व्ह असेल त्याचं ओपनिंग बॅलन्स तुम्हाला दिला असेल, काही ॲडिशन सांगितलं असेल तर प्रॉब्लेममध्ये ते ॲडिशन आपण या ठिकाणी करतो. सेल्स प्रीमियम आहे, सेल्स प्रीमियमचं ओपनिंग बॅलन्स, प्रॉब्लेममध्ये काही ॲडिशन करायला सांगितलं असेल ते ॲडिशन, काही डिडक्शन सांगितलं असेल तर ते डिडक्शन आपण या ठिकाणी करतो. रेव्हेन्यू अँड अदर रिझर्व्ह आहे, हा रिझर्व्ह आपण या ठिकाणी त्याचं ओपनिंग बॅलन्स घेणार, त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये जर काही ॲडिशन करायला सांगितलं असेल ते ॲडिशन करणार, काही डिडक्शन सांगितलं असेल ते डिडक्शन करणार. आणि बॅलन्सेस इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट आपण लॉस अकाउंट तयार केल्यानंतर त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपण या ठिकाणी घेणार. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 या 5ही आयटमची बेरीज आपण शेड्यूल नंबर 2मध्ये दाखवत असतो बॅलन्स शीटमध्ये. शेड्यूल नंबर 3 हे डिपॉझिटचं आहे. याच्यामध्ये 2 भाग आहेत, डिमांड डिपॉझिट अँड सेव्हिंग बँक डिपॉझिट. ह्या डिमांड डिपॉझिट म्हणजे काय, त्याला आपण करंट डिपॉझिट सुद्धा म्हणतो. फ्रॉम बँक्स, फ्रॉम अदर्स, बँकेने दुसऱ्या बँकेच्या किती डिमांड डिपॉझिट घेतलेले आहेत हे असतील इथं आणि सेव्हिंग डिपॉझिट असतील. त्याच्यानंतर टर्म डिपॉझिट आहे, त्याला आपण फिक्स डिपॉझिट असं म्हणतो. आणि ह्या सर्वांची बेरीज म्हणजे शेड्यूल नंबर 3 आपलं तयार होत असतं आणि ही टोटल आपण बॅलन्स शीटमध्ये घेत असतो. शेड्यूल नंबर 4 हे बॉरोइंग संदर्भातलं आहे आणि या शेड्यूलमध्ये आपल्याला बॉरोइंग म्हणजे काय की बँक ज्या वेळेस इतर व्यक्तीकडून किंवा एखाद्या इतर व्यक्तीकडून म्हणा, इतर कंपन्याकडून म्हणा, इतर बँकेकडून म्हणा रक्कम कर्जाऊ घेते, इट इज कॉल्ड बॉरोइंग्स. आणि ह्या बॉरोइंगची माहिती आपल्याला शेड्यूल नंबर 4मध्ये द्यायची असते. आणि बॉरोइंगमध्ये आपण एखादी बँक रिझर्व्ह बँकेकडून सुद्धा बॉरोइंग घेऊ शकते किंवा अदर बँकेकडून सुद्धा बॉरोइंग घेऊ शकते किंवा अदर संस्थेकडून बॉरोइंग किंवा व्याजाने पैसा घेऊ शकते. हे झालं इन इंडिया आणि बॉरोइंग आउटसाईड ऑफ इंडिया, म्हणजे भारतातील या 3 पैकी कोणाकडून तरी बॉरोइंग किंवा आउटसाईड ऑफ इंडिया बॉरोइंग. आणि ह्या दोन्हीची बेरीज आपण करतो आणि ती बेरीज पुन्हा बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 4 बॉरोइंग त्याच्यामध्ये आपण ती शो करतो किंवा दाखवतो. शेड्यूल नंबर 5 जे आहे ते अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन या संदर्भातला आहे आणि या शेड्यूल नंबर 5मध्ये बिल्स पेएबल हा एक आयटम असतो, त्याची रक्कम आपण इथे लिहिणार. इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट याची रक्कम असते ती आपण इथे लिहायची आहे. इंटरेस्ट ॲक्युअर्ड
याची रक्कम आणि अदर्स ह्या चारची बेरीज करायची आणि या चारची बेरीज केल्यानंतर येणारी बेरीज आपण बॅलन्स शीटमध्ये घ्यायची. शेड्यूल नंबर 6 आहे कॅश बॅलन्सेस अँड बॅलन्सेस विथ RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे सर्व आयटम आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले असतात. ते प्रॉब्लेममधलेच आयटम आपण काय करतो, इथं कॅरी फॉरवर्ड करतो आणि त्याची बेरीज करतो आणि त्याची बेरीज केल्यानंतर पुन्हा ती बेरीज आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवत असतो. कॅश इन हँड किती आहे, बॅलन्सेस RBI मध्ये किती आहे, RBI बँकेने किती बॅलन्स ठेवलेला आहे, करंट अकाउंटला असेल अदर अकाउंटला असेल, आणि या दोनची बेरीज करायची आणि ती दोनची बेरीज आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवत असतो. शेड्यूल नंबर 7 आहे. यात शेड्यूल नंबर 7 हे ॲसेट संदर्भातला आहे. बॅलन्सेस विथ बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस या हेडिंगखाली शेड्यूल नंबर 7 आहे. आणि या शेड्यूल नंबर 7 मध्ये आपण काय करतो की त्याचं पुन्हा इथं बायफर्केशन आहे. बॅलन्सेस विथ बँक इन करंट अकाउंट इन अदर डिपॉझिट अकाउंट, म्हणजे बँकेने ज्या प्रॉब्लेममध्ये ज्या बँकेचं नाव दिलं असेल त्या बँकेने इतर बँकेमध्ये बॅलन्स किती ठेवला असेल त्याची ही सर्व माहिती असते. आणि ही सगळी गोळाबेरीज आपण शेड्यूल नंबर 7 मध्ये दाखवत असतो. शेड्यूल नंबर 8 हे इन्व्हेस्टमेंट संदर्भातलं आहे. बँकेने किती इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याची गोळाबेरीज या शेड्यूल नंबर 8 मध्ये असते. त्याच्यामध्ये पहिला ह्या इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, भारतामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली आहे बँकेने, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये किती केली आहे किंवा अदर ॲप्रूव्ड सिक्युरिटीमध्ये किती केली आहे, शेअर्समध्ये किती केली आहे, डिबेंचर आणि बॉन्डच्या स्वरूपात किती केली आहे, सबसिडरी बँकेच्या स्वरूपात किती केली आहे, अदर्स, म्हणजे थोडक्यामध्ये बँकेने केलेली इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आणि भारताबाहेर या दोन्ही इन्व्हेस्टमेंटची बेरीज करायची, ते ग्रँड टोटल बॅलन्स शीटमध्ये घ्यायची. आणि हे सगळ्या रकमा आपल्याला प्रॉब्लेम दिल्या असतात. आपल्याला फक्त प्रॉब्लेममधले रकमा ह्या कोणत्या शेड्यूलमध्ये दाखवायच्या, त्याबरोबर त्या शेड्यूलमध्ये दाखवायच्या आणि बेरीज करायची असते. ॲसेट संदर्भातलं 9 नंबरचा शेड्यूल आहे ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सेस म्हणजे काय, त्याला दाखवा म्हणतो लोन्स, बँकेनं दिलेल्या लोनची माहिती, इट इज कॉल्ड ॲडव्हान्सेस. आणि ॲडव्हान्सेस ह्या हेडखाली बँकने दिलेल्या व्याजाने दिलेल्या रकमाची माहिती असते. बँक व्याजाने रक्कम देते ह्या आपल्याला माहिती आहे. मग याच्यामध्ये बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड हा एक आयटम आहे. कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट्स, लोन्स, रिपेएबल ऑन डिमांड्स, टर्म लोन्स याची टोटल, सेक्युर्ड लोन्स किती दिला आहे, पुन्हा त्याचं बायफर्केशन केलं आहे. ॲडव्हान्सेस इन इंडिया हे सगळं बायफर्केशन आपल्याला दाखवत असतं आणि हे बायफर्केशन आपल्याला प्रॉब्लेम दिलं असतं. प्रॉब्लेममधल्या रकमा इथे घ्यायच्या असतात आणि याची टोटल करून ही टोटल पुन्हा आपण ॲडव्हान्सेस या शेड्यूल खाली बॅलन्स शीटमध्ये दाखवत असतो. शेड्यूल नंबर 10 हे फिक्स ॲसेट संदर्भातलं आहे. बँकेच्या स्थिर संपत्ती किती आहेत, प्रिमायसेस, त्याच्यामध्ये ॲडिशन झालं आहे का, डिडक्शन झालं आहे का, डिप्रिशिएशन लेस केलं आहे का, अदर ॲसेट, आणि ह्या सगळ्या ॲसेटची बेरीज गोळाबेरीज आपण करतो आणि ती गोळाबेरीज आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दाखवायची असते. शेड्यूल नंबर 11 आहे अदर ॲसेट. अदर ॲसेटमध्ये इंटर बँक ॲडजस्टमेंट, बँकेमध्ये जे काही ॲडजस्टमेंट असतात, इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट, इंटर बँक ॲडजस्टमेंट, नेट ती रक्कममध्ये घेतो. ही रक्कम आपल्याला प्रॉब्लेम दिली असते, म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही, फक्त प्रॉब्लेममधल्या दिलेल्या रकमा त्या रकमेचं बायफर्गेशन काय करायचं आहे, शेड्यूल नंबर 1 ते 16 मध्ये करायचं आहे. आणि 1 ते 16 मध्ये बायफर्गेशन केल्यानंतर प्रत्येक शेड्यूलची बेरीज त्या बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये घ्यायची आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये घ्यायची आहे. शेड्यूल नंबर 12 हे कंटिजेंट लायबिलिटीचं आहे. आणि ह्या कंटिजेंट लायबिलिटी कोणकोणत्या असू शकतात हे इथं दाखवलेच आहेत. आणि ह्या कंटिजेंट लायबिलिटीची आपण बेरीज करताना, ॲडिशन करताना विचार करतो, ते फक्त आपल्याला रक्कम दाखवायला लागतं बॅलन्स शीटमध्ये, ती रक्कम आपण ॲड करत नाही कुठेही. आता शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न या शेड्यूलमध्ये कोणकोणते आयटम येतात, तर इंटरेस्ट ऑब्लिक त्याला आपण डिस्काउंट अँड ॲडव्हान्सेस ऑब्लिक बिल्स, म्हणजे याची जास्त विचार करायचा नाही. हा ॲटम प्रॉब्लेम दिला असतो. इंटरेस्ट ऑन
ऑन ॲडव्हान्सेस किंवा डिस्काउंट ऑन बिल्स असा ॲटम आपला प्रॉब्लेम दिला असतो, त्याची रक्कम दिली असते, ती प्रॉब्लेममधला ॲटम इथे लिहायचा, त्याची रक्कम इथे लिहायची. इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम, म्हणजे थोडक्यामध्ये हे सगळं ॲटम आहेत हे प्रॉब्लेममध्ये काय असतात दिले असतात, त्याचंच आपल्याला पुन्हा या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड करायचं असतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अदर इनर बँक फंड्स आणि अदर हे सगळे इन्कमचं फक्त आपल्याला कळलं पाहिजे की इन्कमचं कोणतं आहे. हे दोन हेडिंग तर तुम्हाला प्रॉब्लेम दिले असतात आणि याची बेरीज करायची आणि ती बेरीज पुन्हा जो आपण आधी 2 नंबरचा फॉर्म बी पाहिला होता 13 नंबर शेड्यूल त्या शेड्यूलमध्ये दाखवायची. शेड्यूल नंबर 14 हे अदर इन्कमचं आहे. अदर इन्कम म्हणजे कोणकोणते असू शकतात, कमिशन, एक्सचेंज, ब्रोकरेज, हे सगळं म्हणजे जे एक्सपेंडिचरचे ॲटम्स आहेत हे सर्व एक्सपेंडिचरचे एक्सपेंडिचर चुकतं आहे. अदर इन्कम म्हणजे या व्यतिरिक्त असणारं इन्कम त्याला आपण अदर इन्कम म्हणतो. कंपनीला कमिशन किंवा एक्सचेंज स्वरूपात किंवा ब्रोकरेजच्या स्वरूपात सुद्धा इन्कम मिळू शकतं, ते इन्कम आपण दाखवू शकतो. किंवा काही प्रॉफिट झाला असेल रिव्हॅल्युएशन करताना, तो प्रॉफिट, बिल्डिंगवर काही प्रॉफिट झाला असेल, ह्या सगळ्या ॲटम आपल्याला अदर इन्कम म्हणून दाखवता येतात. आणि हे सगळे ॲटम कुठे असतात, ट्रायल बॅलन्समध्ये असतात, प्रॉब्लेममध्ये असतात. तेच आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचे. प्रॉब्लेममधलं समजा प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन असं दिलं असेल तर ते इथं लिहायचं. आणि हे जे सर्व ॲटम असतात ते सर्व ॲटम एकाच वेळेस असतात असं नाही. तर काही प्रॉब्लेममध्ये हा ॲटम असेल कमिशन अँड एक्सचेंज, तर काही प्रॉब्लेममध्ये हा असेल प्रॉफिट अँड एक्सचेंज ट्रान्झॅक्शन. म्हणजे एवढे ॲटम असू शकतात, परंतु एवढे ॲटम प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असतात असं नाही. शेड्यूल नंबर 15 बघूया आपण. शेड्यूल नंबर 15 हे इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे, म्हणजे व्याज दिले. व्याज दिले हा बँकेचा खर्च आहे. सेविंग डिपॉझिट असेल, फिक्स डिपॉझिट असेल, या डिपॉझिटवर बँक काय करत असते, डिपॉझिट ठेवणाऱ्या व्यक्तींना व्याज देते आणि ते व्याज म्हणजे बँकेचा खर्च असतो आणि ते इंटरेस्ट एक्सपेंडेड या हेडिंगखाली आपण घेत असतो. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. आता इंटरेस्ट ऑन डिपॉझिट याच्यासुद्धा आपल्याला जास्त विचार करायचा नाही. ही रक्कम आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिली असते आणि ही ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली रक्कम आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. इंटरेस्ट ऑन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंटर बँक बॉरोइंग्स अदर, म्हणजे आपल्याला डोकं लावायचं नाही आहे. या रकमा प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतात. प्रॉब्लेममध्ये दिलेले ॲटम फक्त आपल्याला कोणत्या शेड्यूलमध्ये येणार आहे हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 12 लाख, 14 लाख, 15 लाख, 1 कोटी, 2 कोटी असं ॲटम असेल तर तो ॲटम आपल्याला डोळे झाकून शेड्यूल नंबर 15 मध्ये लिहायचा आहे. शेड्यूल नंबर 16 मध्ये काय असणार आहे, तर शेड्यूल नंबर 16 हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस संदर्भातलं आहे. बँकेला कोणकोणते ऑपरेटिंग खर्च करावे लागतात त्या सर्व खर्चाची गोळाबेरीज या शेड्यूल नंबर 16 मध्ये असते. पेमेंट अँड प्रोव्हिजन ज्याला आपण म्हणतो, एम्प्लॉईसाठी असेल, रेंट, टॅक्स, म्हणजे याच्यापैकी कोणताही ॲटम प्रॉब्लेममध्ये दिलेला असला तर तो इथे घ्यायचा, एवढं लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लिगल चार्जेस 1 लाख दिले असतील तर ते लिगल चार्जेसचा ॲटम शेड्यूल नंबर 16 मध्येच लिहायचा, एवढंच आहे. आणि सगळे ॲटम असतील याच्यापैकी किमान 5-6 ॲटम तर असतातच प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. रेंट असतो, वेजेस असतात, डिप्रेशन असते, म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचे 5-6 ॲटम आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असतातच आणि त्याचं आपल्याला बायफर्केशन दाखवायचं आहे. आणि हे बायफर्केशनची टोटल करायची आणि ही टोटल केलेली टोटल आपल्याला 16 मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शेड्यूल नंबर 16 मध्ये दाखवायचे आहे. त्याच्यानंतर आता आपण येऊ ॲडजस्टमेंटकडे. म्हणजे प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय असतं की प्रॉब्लेममध्ये ज्या रकमा असतात त्याला आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो आणि या ट्रायल बॅलन्समध्ये ॲसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचरच्या रकमा असतात. 4 ॲटम, ॲसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर, ह्या 4 ॲटमच्या काय असतात रकमा असतात विशिष्ट हेड खाली.
ते आपण काय करतो, त्याचं बायफर्गेशन करतो आणि ते बायफर्गेशन आपण काय करतो, शेड्यूल नंबर 1 ते 16 मध्ये करतो आणि 1 ते 16 मध्ये त्याचं बायफर्गेशन केल्यानंतर पुन्हा त्याची बेरीज करून बॅलन्स शीटमध्ये दाखवतो त्या हेडखाली किंवा प्रॉफिट आणि लॉस अकाउंटमध्ये त्या त्या हेडखाली आपण ती रक्कम शो करतो. याच्या व्यतिरिक्त पुन्हा प्रॉब्लेममध्ये आपल्याला, क्वेश्चनमध्ये आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिले असतात प्रॉब्लेम संपल्यानंतर आणि त्याच्यात काही कॉमन ॲडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. कॉमन म्हणजे काय, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट असतात, त्याला आपण म्हणतो कॉमन ॲडजस्टमेंट. या कॉमन ॲडजस्टमेंटमध्येच पहिले आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड आणि या रिबेट ऑन बिल डिस्काउंटच्या संदर्भात आपण आत्ताच त्याचं एक्सप्लेनेशन केलं आहे. ही जर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अशी जर कॉमन ॲडजस्टमेंट असेल तर तिचे इफेक्ट काय करायचे तर ते आपण बघूया. कॉमन तिचा पहिला इफेक्ट काय होतो, रिबेटची जी रक्कम असेल ती रिबेटची रक्कम आपल्याला शेड्यूल नंबर 5 मध्ये अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन हे जे आहे शेड्यूल नंबर 5 त्याचं हेडिंग आहे अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन, त्या शेड्यूलमध्ये रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ही रक्कम लिहायची आहे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट काय करायचा, इंटरेस्ट ऑब्लिक डिस्काउंट ऑन ॲडव्हान्सेस ऑब्लिक बिल्स या ॲटममधून तेवढी रक्कम काय करायची, आपल्याला लेस करायची आहे. दुसरी कॉमन ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन समजा सांगितलं की तुम्हाला की प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 50,000ची करा किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन फॉर 50,000 अशी ॲडजस्टमेंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिली असेल त्यावेळेस त्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट काय करायचा, ती रक्कम प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणून दाखवायची पुढे शेड्यूल नंबर 5 मध्ये. शेड्यूल नंबर 5 कोणतं, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. त्याचा दुसरा इफेक्ट काय करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर जे हेड आहे या एक्सपेंडिचर हेडमध्ये ती दाखवायची आहे, पुन्हा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन या नावाने ती दाखवायची. तिसरी कॉमन ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. ही सुद्धा एक कॉमन ॲडजस्टमेंट असते आणि या कॉमन ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट काय होतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला तिचं एक्सपेंडिचरमध्ये दाखवायचे आहे अदर प्रोव्हिजन म्हणून. आणि दुसरा इफेक्ट तिचा काय करायचा आहे, दुसरा इफेक्ट आपल्याला ती रक्कम डिडक्ट करायची आहे. कशातून डिडक्ट करायची आहे, लोन्स, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट हे जे काही ॲटम आहे या ॲटममध्ये, हा ॲटम कुठे असतो, शेड्यूल नंबर 9 मध्ये असतो ॲडव्हान्सेस. या ॲडव्हान्सेसमध्ये असणारा लोन ॲडव्हान्स, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट या ॲटममधून ती डाऊटफुलची रक्कम कमी करायची, डिडक्ट करायची. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट असते एक कॉमन ॲडजस्टमेंट, तुम्हाला प्रोव्हाइड डॅश पर्सेंटेज डिप्रेशन ऑन डॅश ॲसेट अशा प्रकारची सुद्धा एक कॉमन ॲडजस्टमेंट अनेक प्रॉब्लेममध्ये असते. फॉर एक्झाम्पल, प्रोव्हाइड 10% डिप्रिशिएशन ऑन प्रिमायसेस, प्रोव्हाइड 15% डिप्रेशन ऑन फर्निचर, अशा प्रकारची ॲडजस्टमेंट असू शकते. इथं ब्लँक दाखवलं आहे, ब्लँक म्हणजे काय, पर्सेंटेज आणि इथं ॲसेटचे नाव. अशा प्रकारची ॲडजस्टमेंट जर असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो तर त्याचा इफेक्ट आपल्याला पहिला असं दाखवायचा आहे की शेड्यूल नंबर 10 मध्ये काय करायची, फिक्स ॲसेटमधून तेवढी रक्कम लेस करायची. समजा 10% डिप्रिशिएशन असेल आणि फिक्स ॲसेटची रक्कम जर 1 लाख असेल तर 1 लाखाच्या 10% म्हणजे 1 लाख, ती 1 लाख रुपये रक्कम आपल्याला फिक्स ॲसेटमधून लेस करायची आहे. आणि दुसरा तिचा इफेक्ट काय होणार या ॲडजस्टमेंटचा तर त्या दुसरा इफेक्ट आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या हेडखाली ती रक्कम लिहायची आहे शेड्यूल नंबर 16 मध्ये. त्याच्यानंतर आणखीन कॉमन ॲडजस्टमेंट बऱ्याच प्रश्नामध्ये प्रॉब्लेममध्ये असते, ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. प्रत्येक वेळेस आपल्याला ही ॲडजस्टमेंट दिली जाईलच असं नाही, ती आपल्याला ॲज्युम करायची आहे किंवा ते बाय डिफॉल्ट असते. 20% कंपनीला काय करावं लागतं, रिझर्व्ह फंड ही रक्कम ट्रान्सफर करावं लागते रिझर्व्ह फंडला आणि ती याच्यावरची ॲडजस्टमेंट अनेक वेळेसला प्रॉब्लेममध्ये दिली जात नाही.
आपल्याला ती दिलेली आहे असे गृहीत धरूनच 20% रक्कम ही रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करावी लागते, किंवा काही प्रॉब्लेममध्ये ती दिलेली जाते. दिली असेल तरी करायचं आहे, दिली नसली तरी सुद्धा आपल्याला तिची एंट्री करायची आहे. रिझर्व्ह फंडचे दोन इफेक्ट कोणते होतात? पहिला इफेक्ट आपण सांगता येईल, शो इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ॲप्रोप्रिएशन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला ॲप्रोप्रिएशन या हेडखाली रिझर्व्ह फंड या नावाने तेवढी रक्कम दाखवायची आहे. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला काय करायचा आहे? ॲड रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह शेड्यूल नंबर 2मध्ये रिझर्व्ह फंड नावाचा आयटम असतोच. त्या रिझर्व्ह फंड आयटममध्ये ही 20%ने जेवढी रक्कम होईल, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ती 20%नी चेंज होऊ शकते, कारण तो 20% म्हणजे प्रॉफिटचे 20% असते. आणि तेवढी रक्कम आपल्याला रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करायची आहे. आणि हा रिझर्व्ह फंड कुठं असतो? शेड्यूल नंबर 2मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लसेस या हेडिंगखाली असतो. तर आता आपण थेरॉटिकल भाग बराच वेळेस डिस्कस केला आहे. आपण आता प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तयार झालेलो आहोत. तरीसुद्धा प्रॉब्लेम सोडवताना परीक्षामध्ये असेल, सत्रांत परीक्षा असेल, विद्यापीठाची परीक्षा असेल, किंवा तुम्ही सराव म्हणून प्रॉब्लेम ज्यावेळेस सोडता त्यावेळेस काय करायचं आहे? तुम्हाला या बँकिंग अकाउंटवर दुसरं काही नाही, एकदम सोपा पण आहे हा टॉपिक आणि अवघड पण आहे. सोपा याच्यासाठी की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेल्या रकमाचं फक्त काय करायचं आहे? बायफर्गेशन करायचं आहे. प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो काय असते. प्रॉब्लेममध्ये एक तर ॲसेटच्या रकमा असतात, त्याचबरोबर लायबिलिटीच्या रकमा असतात, त्याचबरोबर इन्कमच्या रकमा असतात, आणि त्याचबरोबर एक्सपेंडिचरच्या रकमा असतात. ह्या 4 आयटमच्या आपल्याला काय करायचं असतं? बायफर्गेशन करायचं आहे. शेड्यूल नंबर 1 ते 16मध्ये बायफर्गेशन करायचं आहे. आणि शेड्यूल नंबर 1 ते 16मध्ये बायफर्गेशन केल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. म्हणजे हा टॉपिक सोपा याच्यासाठी की याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे? इकडच्या रकमा घ्यायच्या प्रॉब्लेममधल्या, आणि प्रॉब्लेममधल्या रकमा घेऊन त्याचं बायफर्गेशन शेड्यूल नंबर 1 ते 16मध्ये करायचं आहे. आणि 1 ते 16मध्ये त्याचं बायफर्गेशन केल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं. यासाठी हा सोपा आहे. आणि हा टॉपिक आवड यासाठी आहे की तुम्हाला सर्व शेड्यूल तोंडपाठ पाहिजेत. कोणता आयटम कोणत्या शेड्यूलमध्ये टाकायचा आहे हे आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे. याच्याकरता सगळे शेड्यूल आणि त्या शेड्यूलमध्ये येणारे ॲटम हे आपल्याला पाठ पाहिजे, तेव्हाच हा टॉपिक काय सोपा आहे. अवघड यासाठी की तो पाठ केला तर शेड्यूल सगळे पाठ केले तर हा टॉपिक अवघड नाही. बायफर्गेशन करायचं हे सोपं आहे, पण तू कोणता आयटम कुठं घ्यायचा हे आपल्याला माहीत पाहिजे. तर सुरुवातीला काय करायचं आहे? सुरुवातीला आपल्याला प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा ब्लँक फॉर्मॅट तयार करून ठेवायचा आहे. प्रॉब्लेम माहीत आहे आपल्याला, प्रॉब्लेम येणारच आहे. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर सुरुवातीला आपण काय करायचं? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट आपल्याला काय करायचा आहे? तयार करून ठेवायचा आहे, जो आपण आता बघितलेला आहे. पुन्हा दाखवतो मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आपल्याला पाठ करायचा आहे, ॲज इट इज पाठ करायचा आहे. आणि ॲज इट इज पाठ केल्यानंतर प्रॉब्लेम सोल्युशन करण्यापूर्वी हा फॉर्मॅट आपण ब्लँक म्हणजे अशा स्वरूपात लिहून काढायचा आहे. त्याच्यानंतर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाठ करून ठेवायचा आहे, तोंडपाठ करायचा आहे. आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तोंडपाठ करून प्रॉब्लेम्सला सुरुवात करण्यापूर्वी हा सुद्धा ब्लँक स्वरूपात म्हणजे अशा स्वरूपात तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहून काढायचा आहे. म्हणजे हा फॉर्मॅट पाठ करायचा आणि प्रश्न सोडवण्याच्या पूर्वी हे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट ब्लँक स्वरूपात म्हणजे अशा स्वरूपात ॲज इट इज उत्तरपत्रिकेमध्ये लिहून ठेवायचा आहे. हे 2 स्टेप केल्या तर मग ह्या 2 स्टेप केल्यानंतर आपण काय करायचं आहे? प्रॉब्लेम वाचून काढायचा आहे. प्रॉब्लेममध्ये कोणकोणते आयटम आहेत ते आधी बघायचे, केअरफुली बघायचे. आणि प्रॉब्लेममधील अकाउंट तयार बघितल्यानंतर थर्ड स्टेपला काय करायचं आहे? जे 1 ते 16 नंबरचे शेड्यूल आहेत जे आपण आता बघितले आहेत ते शेड्यूलसुद्धा तयार करून ठेवायचे आहेत, ब्लँक म्हणजे फिगर न घेता. म्हणजे आपलं काम थोडं सोपं होतं. आपल्याला प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा ते तयार करावं लागत नाही. म्हणजे
ब्लँक स्वरूपात प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट लिहून ठेवायचा, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट लिहून ठेवायचा, 1 ते 16 शेड्यूल आहेत ते लिहून ठेवायचे. आणि त्याच्यानंतर काय करायचं मग 4th स्टेपला प्रॉब्लेम केअरफुली रीड करायचा, प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचायचा. आणि प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचल्यानंतर आणि कोणत्या शेड्यूलमध्ये कोणत्या ॲटम येणार आहेत हे जर आपल्याला तोंडपाठ असेल, माहीत असेल, तर आपण ते ॲटम त्या रिस्पेक्टिव्ह शेड्यूलमध्ये, त्या विशिष्ट शेड्यूलमध्ये घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ॲसेट असेल तर ॲसेट कुठे जाते, कोणत्या शेड्यूलमध्ये जाते हे आपल्याला माहीत असेल तर आपण पटकन त्या शेड्यूलमध्ये ते ॲसेट घेऊन प्रॉब्लेममध्ये रक्कम या कॉलममध्ये लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर 5th खाली ॲडजस्टमेंट दिले असतात, त्या ॲडजस्टमेंट आपण केअरफुली रीड करणार. आणि आत्ताच मी ज्या कॉमन ॲडजस्टमेंट घेतल्या त्याच ॲडजस्टमेंट असतात. ते ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कसे करायचे हे पण सांगितले. ॲडजस्टमेंट वाचायच्या आणि त्याचे इफेक्ट घ्यायचे. म्हणजे फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बॅलन्स शीट तयार करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. आणि हे तयार करण्यासाठी तुम्हाला शेड्यूल नंबर 1 ते 16 पाठ पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाठ पाहिजे, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाठ पाहिजे. आणि हे पाठ असले की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ज्या रकमा दिल्या असतात त्या रकमा काय करायचं आहे, या एक तर शेड्यूलमध्ये घ्यायच्यात आणि शेड्यूलमध्ये घेतल्यानंतर या 2 फॉर्मॅटमध्ये घ्यायच्या आहेत, दुसरं काही नाही. त्यामुळे सांगितलं की हा टॉपिक सोपा पण आहे. सोपा म्हणण्यासाठी की त्याच्यात फक्त आपण इकडच्या रकमा या शेड्यूलमध्ये घेतो आणि शेड्यूलमध्ये घेऊन पुन्हा बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट लॉस घेतो. आणि अवघड याच्यासाठी की हे सगळे शेड्यूल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाठ करायचा आहे म्हणून अवघड आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.